राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या या 2 दिवस बैठका झाल्या। या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, आमचे सहकारी आमदार अनुराधाताई चव्हाण, आमचे आमदार संजय केणेकरजी आणि शिवसेनेचे खासदार भुमरे साहेब, शिवसेनेच्या आमदार संजनाताई आणि बोरनारे साहेब, अशी सर्व मंडळी आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायतेजी, सुहास शिरसाटजी आणि शिवसेनेचे आमदार भुमरे बापू मुरबे साहेब आणि यांचे रमेश पवार आणि सर्व अशाच्या उपस्थितीमध्ये 2 बैठका झाल्या। आणि या 2 बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही 27 ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका लढतील आणि त्याच्यात खालचे गण पण ते लढतील। त्याच पद्धतीने शिवसेना हे 25 जिल्हा परिषदचे सर्कल लढतील आणि खालचे गण ते लढतील। फक्त 11 ठिकाण जे सिल्लोडचे आहेत तिकडे आमची मैत्रीपूर्वक लढत होणार आहे। आम्ही तिकडे लढणार आहोत आणि शिवसेनाही लढणार आहे। त्यामुळे जवळजवळ 52 ठिकाणची आमची युती झालेली आहे आणि या युतीची यादी आम्ही तुम्हाला एक अर्ध्या तासात टाईप करून सगळ्यांच्या सह्या करून आपल्यासमोर ती सादर करू। आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा महायुतीचा होईल। मनपामध्ये आम्ही प्रयत्न केला, त्यावेळेस अनेक इच्छुक होते, या ठिकाणी पण अनेक इच्छुक आहेत, आम्हालाही माहिती आहे अनेक लोकांना, पण आम्ही त्या लोकांना कुठे ना कुठे पुढे संधी देऊ या पद्धतीने पण आणि युती करावी असा सर्व आमच्या नेत्यांचाही इच्छा होती, आमची सर्वांची इच्छा होती की युती झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बसून 2 दिवसात युती झाली आमची। पण सिल्लोड सोयगावला तुम्ही कसं काय ॲडजस्ट केलं? कारण सिल्लोड सोयगावमध्ये ते ना मुख्यमंत्री आल्यावर बैठकीला येतात ना कामाला येतात। पालकमंत्र्यांनी त्यांना फोन केला, ते आले नाही बैठकीला। त्यांनी आज सकाळी जे व्हिडिओवर स्टेटमेंट दिलं की मी स्वतः वैयक्तिक लढणार आहे माझा, तर मग आम्ही निर्णय केला की आम्ही त्यांच्या 11 जागी आम्ही आमचे बीफॉर्म देऊ। मैत्रीपूर्वक नाही म्हणणार, आम्ही समोरासमोर लढणार आहोत। मैत्रीपूर्वक याच्याकरता की आमचा मित्रपक्ष आहे, त्यांच्या ते पक्षातून ते लढणार असते। आता माहीत नाही पुढचे त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, ते वेगळा पक्ष स्थापन करतात का माहीत नाही। त्यांच्या अंतर्गत वादामुळे तुम्हाला वेगळं लढावं लागतंय का तिथं? त्यांच्या अंतर्गत वादामुळे नाही, ते आज शिवसेनेची कितपत म्हणजे कमिटेड आहेत आम्हाला माहीत नाही। त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं जर त्यांनी बीफॉर्म दिला तर आम्ही सगळ्या 11 ठिकाणी बीफॉर्म देऊ। 100% सिल्लोडमध्ये युती नाही। धन्यवाद।